12 वर्षापासून पुण्यात राहत होतो. पुणे टू सिंगापूर शिफ्ट झालो आणि सगळ्यात मोठा माझा कम्फर्ट झोन तोडलाय मी आज. ऑनेस्टली जेव्हा पुणे सोडलं तेव्हा कळलं की मला पुणे हा माझा किती मोठा कम्फर्ट झोन होता. एक मिनिट पहिले तुम्ही क्रॉस द रोड. पुणे माझं असं एकदम कम्फर्ट झोन घर झालं होतं ऑब्व्हियसली, कारण मी 12 वर्षापासून पुण्यात होतो. कारण तसं मी छत्रपती संभाजीनगरचा आहे, बट इतके वर्ष पुण्यात राहून शिक्षण, त्यानंतर जॉब, फ्रेंड्स, हॉटेल वगैरे, रेस्टॉरंट फिरणं, इंस्टाग्राम व्हिडिओज वगैरे वगैरे हे सगळं 12 वर्षापासून चाललं आहे. त्यामुळे खरंच खूप मोठा कम्फर्ट झोन होता पुणे म्हणजे माझा. तिथलं वेदर एकदम झकास आहे, मला खूप आवडायचं. मस्त गाडी काढली की निघलो कुठे पण चाललो. अशी लाईफ होती मस्तपैकी आणि लाईफ काइंड ऑफ स्टेबल होती. वेट पहिले हा सीन बघा, सनसेट पॉईंट आहे, सनसेटला आलं आहे. हे MRT, सिंगापूरची MRT म्हणजे मेट्रो. आज वीकेंड आहे, सुट्टी, तर सगळे मस्त टाईमपास करत आहे. इथे या लोकेशनला येता, चिलमध्ये गाणे ऐकता वगैरे वगैरे. फायनली जागा तर भेटली. पुण्यातला कम्फर्ट झोन म्हणजे मेन गोष्ट म्हणजे आपलं फूड. जे पाहिजे ते हाकेच्या अंतरावर होतं, किंवा काही झालं तर गाडी काढून निघू शकत होतो. मग ते चिकन रान वगैरे असू दे, गोळा असू दे, म्हणजे लाईक A to Z सगळ्या गोष्टी. फूड इज हेवन जे म्हणतो आपण. आणि त्यात मी रेस्टॉरंटचे व्हिडिओज वगैरे करायचो, राईट. सो त्यामुळे इतके भारी रेस्टॉरंट इथे फिरलो आहे आणि तिथे जाऊन लाईक प्रॉपर बेस्ट तिथलं आहे ते ट्राय केलं. आणि प्रॉपर सर्व्हिस माझ्यासाठी तर उलटं स्पेशल सर्व्हिस व्हायची, कारण मी त्यांचा व्हिडिओ वगैरे करत होतो. तर मग ते स्नॅक्समध्ये पाणीपुरी, रगडा वगैरे त्या गोष्टी असू देत, किंवा लंचमध्ये प्रॉपर बिर्याणी, चिकन रान, चिकन तंदूर, काय सगळंच असे भारी स्पॉट मला माहिती होते. भारी स्पॉटला आपण जात होतो. माझे फ्रेंड सर्कल तसं होतं की ज्यांना माहिती आहे पुण्यातल्या या फूडच्या स्पेशल लाईक जागा वगैरे. त्यात परत रात्री एक्स्ट्रा नाईटला जरी क्रेविंग झाली तरी झटक्यात आपण कुठेही गाडीला किक मारून जाऊ शकत होतो. अंडा भुर्जी, आपण अंडा ऑमलेट वगैरे सगळं काही खाऊ शकत होतो. मी ते खरंच मिस करतो. बाईक असल्यामुळे इथून कुठेही जायचं वगैरे असं असलं तर झटक्यात म्हणजे जाता येत होतं, किंवा असं एवढा काही प्रॉब्लेम नाही व्हायचा, काही खूपच स्ट्रगल नव्हता त्यामागे. त्यानंतर फ्रेंड सर्कल म्हणजे एक दुसरी फॅमिली, सगळे फ्रेंड्स एका कॉलच्या अंतरावर. 15 मिनिट आधी आपल्याला प्लॅन ठरला की लाईक चल चहाला जाऊ वगैरे, अशा गोष्टी त्या आता होत नाही ऑब्व्हियसली. चहाचे प्लॅन असू दे किंवा कधी डिनरचे प्लॅन असू दे, तर मित्रांसोबत ते केलं की एकदम छान वाटायचं. आठवडाभर किती स्ट्रेसमध्ये असलं किंवा काही दुसरं जरी डोक्यात चालू असलं, ते एकदा त्यांना भेटलं की एकदम लाईफ पटरीवर यायची, परत ओके होऊन जायचं सगळं. ते पण नाही आहे आता इथे. त्यानंतर फेस्टिवल्स वगैरे या सगळ्या गोष्टी पुण्यातही आपल्यासारख्या वाटत होत्या, बट फेस्टिवल मोस्टली मी माझ्या घरी जायचो छत्रपती संभाजीनगरला. तर मग पुण्याहून काही फ्रायडेला नाईटला बस पकडली की सॅटर्डे मॉर्निंग आपण टच. सो तेही काही असं वाटलं नाही जास्त. मस्त कधीही घरी जाता यायचं, फॅमिलीसोबत भेटतोय आपण, फॅमिलीसोबत सण वगैरे साजरा करता यायचे. आणि संभाजीनगरचेही मित्र माझे, त्यांनाही भेटणं व्हायचं. डेली रुटीनही चांगलं ट्रॅकवर होतं. आरामात जाणं होतं, आरामात येणं होतं. थोडी आपली हिंजेवाडीची ती ट्रॅफिक आणि ते रोड तेवढा इश्यू होता, बट ठीक आहे, होऊन जायचं, ते सवय झाली होती त्याची पण. आणि जिथे मी राहायचो तेही मोकळी 1 BHK फ्लॅट होता. छोटा 1 BHK फ्लॅट होता, पण मस्त होता. गॅलरी वगैरे होते, आरामात होतं. खालीच आपल्याला शॉप्स वगैरे होते. वाह. आणि आता तुमचे मोठे भाऊ आहेत सिंगापूरला. सो इथे सगळं फूड नवीन, राहण्याची जागा नवीन, लोकही नवीन, भाषा नवीन, सगळंच कम्फर्ट झोन आपला तटक्कन तुटला आहे सगळा. आणि एकदम नवीन अशा समुद्रात मी पडलो आहे. आणि आता या समुद्रात पोहायला शिकतो आहे मी, असं समजा. मला तसं आवडतं ते, काही त्यात इश्यू नाही. मला आधीपासूनच अशी हौस होती की काहीतरी मध्येच वेगळं करायचं, मध्येच हे. मला सवय आहे ती अजून पण की कम्फर्ट झोन तोडायचा. पण असा भयानक तोडला आहे यावेळेस की बापरे. म्हणजे अरे तिथं आपल्याला कुठेही जायचं तर किक पण मारायची गरज नव्हती. सेल्फ मारलं गाडी आहे. इथे सगळं पायी चालून मग MRT पकडा, बस पकडा, असं करून कुठे ना कुठे जा. सुरुवातीला इतका थकत होतो मी, लिटरली इतका थकत होतो की बापरे, पडल्या झोपी जायचो मी, एवढा थकत होतो. नंतर मग फूडचं तर इथे असं सीन आहे की आहे इंडियन रेस्टॉरंट आहे, पण मला हाऊस
आता इथे आलो तर इथल्यासारखं खायचं, इथलं लोकल फूड ट्राय करायचं, लोकल गोष्टी. मग मी इथले ऑप्शन बघायचो, पण ते अर्ध्या गोष्टी नावाहूनच कळायचं नाही. ते नासी गोरेंग काय, वॉन्टन नूडल, खूप म्हणजे असे वेगवेगळे गोष्टी आहेत तिथे. ते बघूनच म्हणजे त्याचे फोटो ठेवतात ते, तर ते फोटो बघूनच ती इच्छा नाही होत खायची. बट तरी मी काही गोष्टी ट्राय केल्या, काही इथल्या लोकांनी सांगितल्या त्या ट्राय केल्या, तर जमलं. काही गोष्टी मलाही आवडत आहे, काही नवीन ट्राय करतो आहे, फिश सूप वगैरे, तर त्या आवडत आहे. असं नाही की लगे इथे आलं तर खूपच नाही आवडेल असं आहे. बट तुम्हाला थोडं फ्लेक्झिबल राहावं लागेल. खूप लगे मला असंच पाहिजे तसंच पाहिजे, कारण की यांच्या स्पायसेस वगैरे सगळं वेगळं आहे, डिफरंट आहे. तिखट पण असं, जर तिखट म्हणलं तर असं झपक्यात तिखट असतं, नाहीतर मग सगळं असं काय म्हणतात त्याला, चपक असतं. ती हळूहळू सवय झाली ते फूड आवडायला. सुरुवातीला तो फूड सेंटरला वगैरे खूप स्मेल यायचा म्हणजे मला, बट आता त्याचीही सवय झाली आहे. आणि राहायची जागा, त्याचा तर एक प्रॉपर व्हिडिओ टाकला आहे किंवा टाकेल मी, तर त्यात तर बापरे म्हणजे एवढूशा जागेत मी एवढं भयानक रेंट भरतो आहे की त्या रेंटमध्ये आपल्याकडे चांगला बंगला रेंट नाही येईल तेवढा. बट येस, आता तेही जरा सवय करून घेतो आहे. आणि सगळ्यात अवघड म्हणजे लोनलीनेस आहे. आणि अचानक कधी खूप लोनली वाटतं. जरी आपले माणसं किंवा फ्रेंड्स वगैरे आहेत तरी पण असं लोनली वाटतं. काय माहीत, अचानक असं खोकलं वाटतं मधूनच. घरी कॉल वगैरे झाला की मग थोडं लाईनवर येतं ते. नॉईज कॅन्सलेशन चालू करूया, कारण की जरा नॉईज झाला इथे, तर काय डोकं डिस्टर्ब करते इकडं पण मला. तर कम्फर्ट झोनच्या बाहेर निघायची फिलिंग भयानक असते. बट आय थिंक तीच फिलिंग तुम्हाला भरपूर वर नेऊ शकते, नवीन गोष्टी शिकायला पुश करते. कारण की पुण्यात इतकं स्मूथ झालं होतं सगळं ना, पडलं पाण्यात की एकदा पोहायला शिकावंच लागतं, असं गोष्ट आहे ती. नवीन गोष्टी इथल्या कळल्या, शिकलो, पटपट शिकलो मी. आपल्याला हौस आहे त्याची, तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. त्यातल्या त्यात जरा जास्त लोनली वाटलं तर मी असे व्हिडिओ करतो, तुमच्यासोबत बोलतो, माझ्या ऑडियन्ससोबत बोलतो, तर मला जरा खरंच लिटरली असं रिलॅक्स्ड वाटतं, लिटरली फ्री वाटतं. खूप सुंदर नजारा होतो सनसेटला इथे, म्हणून इथे बसतात लोक. तर माझं म्हणणं हेच आहे की कम्फर्ट झोन तोडायला शिका. मला तर आधीपासून हौस होती, पण यावेळेस खूपच लावून घेतलेत माझे. बट ठीक आहे, होऊन जाते. लाईनवर येतं हळूहळू सगळं. खूप साऱ्या गोष्टी आपण शिकायला लागतो, परत कळतं आपल्याला. मेन गोष्ट म्हणजे की आपल्यातलं पोटेन्शियल काय, अरे हे आपण करू शकतो, अरे हे आपण शिकू शकतो, करू शकतो, असं वाटायला लागतं. मग तेव्हाच कळतं की लाईक यस, आपण पण हे करू शकतो, काही एवढं अवघड असं नाही आहे, सवय होऊन जाते. आणि असं बडबड करण्याचा व्हिडिओ मी आय थिंक पहिल्यांदाच टाकतो आहे. सो मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय टॉपिकवर अजून ऐकावं असं वाटेल की काय माझ्याकडनं. बाकी इथली लाईफ किंवा सिंगापूर किंवा जे रेग्युलर माझा कॉन्टेंट आहे, ब्लॉगिंग, ट्रॅव्हल असू द्या किंवा फूड असू द्या, ते तर चालूच असणार आहे, त्याला काही मरण नाही आहे. आता पहिले आपण जाऊ आणि थोडी चहा पिऊया. अरे चहा कसं काय विसरलो मी, तिथली चहा. अरे कुठेही जा अमृततुल्य आपलं. पुण्यात कुठेही फिरताना नुसतं पाय टेकवला की चहाचं अमृततुल्य भेटतं आहे आपल्याला. 10 रुपयात 12 रुपयात चहा, आणि भारी चहा इथं भेटत नाही, लिटरली तशी चहाच भेटत नाही. मी पितो, खूप पतली चहा राहते इथे. ठीक आहे, चालतं आहे, कारण की चहा पण तर कंट्रोल केला पाहिजे ना, ते पण कंट्रोलच करत होतो मी. आणि शराब्याची सवय होती मला. शराबा ॲज इन लाईक आपलं गोंधळ, नॉईज वगैरे जो असतो त्याची सवय होती ऑब्व्हियसली मला, की कायम काही ना काही आवाज वगैरे येतो आहे. बट आता इथं आल्यावर कधी इतकं सायलेंट होऊन जातं ना की ते अवघड जातं सहन करायला. जसं नाही का आपल्याला रात्री फॅनची सवय असते, आवाज लागतो झोपायला, तर तसं. तर बाय द वे, इथं मी जिथे आता इथे वेसाक डे आहे, हॅपी वेसाक डे. आणि हां, अजून भरपूर गोष्टी तर सांगायच्या आहे. बट मोठ्या भाऊने लिटरली 7 किलो वजन कमी केले. लग्नानंतर बायकोने इतकं खाऊ घातलं की माझं वजन वाढलं. 81 झालं होतं, बट आज ते परत 74 आहे, थँक्स टू माय डाएट खूप केलं आहे मी. म्हणजे मी सकाळी प्रॉपर खातो, रात्री लाईक एकदम हलकं सॅलड वगैरे, किंवा कधी खात पण नाही, फ्रूट्स वगैरे खातो. थोडा नाही, भरपूर त्रास होतो, बट त्याची पण सवय होते. आणि वजन जेव्हा कमी होतं ती खूप खुशी होते मला. सो आय एम हॅप्पी फॉर दॅट. टेस्टी. I'll try ice today. No, hot.
ये आज हाऊस आली होती, थंड कोल्ड चहा पण भेटते इथे, ती ट्राय करायची पण म्हटलं नको नको, चहाची मजा का नको. थँक्यू. Wait, this is good man. कॅमेरा. No, not a phone. नो 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 Cannot फोन. be used as a phone. नो नो, Only दिस phone. ओनली कॅमेरा. Camera. It just records, no call, no call, no call. Phone is so advanced. Why you want this? Very. Yeah, but I make videos on YouTube, so quality is very good here. Quality is very good. हा. तर ते अंकल विचारत होते मला हे काय. तर पहिली गोष्ट म्हणजे हा कॅमेरा जो आहे ना, इतका भारी आहे, इतका क्यूटी आहे, वेगळा दिसतो काहीतरी. सो मग सगळे प्रश्नात पडतात की अरे काय आहे, कसा कॅमेरा आहे हा. ते म्हणे मोबाईल आहे तर कशाची, याची का गरज आहे. म्हणलं भाऊ, आपण यूट्यूबवर व्हिडिओ करतो, इंडियातले लोक आपल्याला फॉलो करतात, त्यांना क्वालिटीमध्ये दाखवायचं असतं, म्हणून आपण हे कॅमेरा वापरतो. चहा म्हणजे आपलीच चहासारखी चहा आहे, पण खूप पातळ आहे. गरम पाणी टाकलं आहे त्यात, प्यायची का. माझा DJ आहे माईक 3 ऑस्मो पॉकेट 4ला कनेक्टेड आहे आणि नॉर्मल मोडवर आहे, विदाऊट नॉईज कॅन्सलिंग. तर हा असा आवाज येतो आहे. आणि आजूबाजूला आता मी हॉकर सेंटरवर आहे, म्हणजेच आपली चौपाटी, तर त्यामुळे भरपूर नॉईज आहे, आवाज आहे. आणि आता आपण नॉईज कॅन्सलिंग चालू करूया. येस, आता नॉईज कॅन्सलिंग आपण चालू केली आहे. आता सांगा मला डिफरन्स, तुम्हीच सांगा की कसा वाटतं. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आता मी कुठे राहतोय, कसा राहतोय, काय माझा इथला एक्सपिरियन्स आहे, काय गोष्टी आहे इथल्या शिकण्यासारख्या वगैरे गोष्टी जर जाणून घ्यायचं असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा तुम्हाला काय व्हिडिओ बघायचे आहेत अजून. कारण सबस्क्राईब आणि लाईक आले ना तर मोटिवेशन येतं एक एक्स्ट्रा. मोठे भाऊ, लिव्हिंग यंग अँड वाईल्ड अँड फ्री. बाय.